आजच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभूकडे सहाय्य मागणार आहोत की त्याने आम्हाला इथून पुढच्या वेळेमध्ये मदत करावी. प्रभू, आम्ही नेहमी तुला हाक मारतो आणि त्या वेळेला आम्हाला अनुभव आहे की तू आमच्या बरोबर आहेस. आम्ही मागण्याआधीच प्रभूजी अनेक वेळा तू आम्हाला पुरवठा देखील केलेला आहेस. आज तुझी मंडळी आणि त्या मंडळीमध्ये सेवा करत असताना माझ्या प्रभूजी मला सहाय्य करता बन. माझ्या मुखाचा ताबा घे, माझ्या गजाला स्पर्श कर, कंठाला स्पर्श कर, विचारांवरती पूर्ण नियंत्रण तुझं असू दे. मी रिक्त होतो, देवाच्या आत्म्यात तू मला भर माझ्या प्रभूची. तुझ्या वचनाचं प्रगटीकरण दे आणि आज तुझ्या मंडळीला उत्तेजन असं देणार तुझं वचन तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पाठव. आम्ही प्रत्येक जण प्रभूची याला तुझ्या देवदूतांच्या सेवेची अपेक्षा करतो की त्यांनी प्रत्येक हृदयाला यावेळेला लेट द मिनिस्टर टू एव्हरी पर्सन्स हार्ट लॉर्ड. प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून त्यांनी सेवा करावी माझ्या देवा. अंतःकरण तयार कर की प्रभूजी आज जे वचन आमच्यासाठी दिव्यासारखं येईल, जे प्रकाशासारखं येईल आणि त्याच्या प्रकाशामध्ये आम्ही सर्वजण ज्योतिमय होऊन जाऊ माझ्या देवा. आज आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि आज तुझं गौरव करून घे माझ्या प्रभूची. इथून पुढच्या वेळेमध्ये आम्हाला चालव आणि तुझ्या वचनाच्या गोडव्यामध्ये आम्हाला इथून पुढे घेऊन चल. सर्व गौरव तुझ्या नावाला दे. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून आमेन आमेन. प्रियांनो, आज आम्ही या ठिकाणामध्ये अभ्यास करत आहोत तो आहे या पुस्तकाचा. उत्पत्ती हे आशीर्वादांचं पुस्तक म्हटलं जातं आणि म्हणून आम्ही त्यातल्या काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. जे मागील 2-3 आठवडे आम्ही ज्या गोष्टीचा अभ्यास करत आहोत की या परिस्थितीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणातून वेगवेगळ्या माहिती आणि बातम्या येत आहेत आणि त्या बातम्या आम्हाला नाराज करणाऱ्या आहेत, मागे ओढणाऱ्या आहेत. मात्र विश्वासणाऱ्यांनी न हारता या परिस्थितीला सामोरं जावं, विश्वासणाऱ्यांनी न थांबता आणि कुठंही न खचता या परिस्थितीमध्ये विजय मिळवावा यासाठी परमेश्वर आम्हाला उत्तेजनाचे शब्द पाठवत आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, लक्षात घ्या की प्रभूची इच्छा अजिबात नाही की आम्ही या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला काही कमी पडावं. तो चिमण्या पाखरांची काळजी घेतो तो आमची काळजी नक्की घेणार. परंतु त्याचबरोबर त्याला आम्ही त्याच्या वचनाला ज्यावेळेस आम्ही मान देऊ त्याला आमचे आशीर्वाद सहज पद्धतीने आमच्याकडे येणार आहे. आणि म्हणून आज आम्ही उत्पत्तीमधनं काही गोष्टी पाहणार आहोत आणि मग त्याच्या पुढे आपण प्रभू आमच्याशी काय बोलतो याच्यावर पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, मी थोडीशी उजळणी घेत आहे. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेला कोणतीच कमतरता नव्हती. They were blessed with everything. They never lacked anything. त्यांना कोणतीच गोष्ट कधी सुद्धा कमी पडली नाही. परंतु मग त्यांची ही जी भरभराट होती, यांना मिळालेला सर्व आशीर्वाद होता, द अबंडन्स ज्याला आम्ही पुरून उरणारे आशीर्वाद म्हणतो ते होते. मग ते कधी थांबलेत त्याचं उत्तर देखील आमच्याकडे आहे. ते थांबण्यामागे कारणीभूत होतं त्यांनी केलेली अवज्ञा. दे डिसओबेड गॉड. त्यांनी देवाच्या आज्ञेचा भंग केला आणि आमच्या लक्षात येतं की तिथून पुढे त्यांच्या या भरपुरीच्या जीवनाला अंत मिळाला. द अबंडंट लाईफ केम टू एन एंड. तिथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये एक शाप सुरू झाला ज्याच्याद्वारे त्यांच्या जीवनाची परिस्थिती अतिशय बिकट होत गेली. कष्ट करावे लागले, मग त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली की या गोष्टींची आम्हाला गरज आहे आणि खूप त्रासातनं त्यांना जावं लागलं. आमच्या जीवनाची देखील अशीच परिस्थिती आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, ज्या क्षणाला यू गेट बॉर्न अगेन, तुम्ही ज्याला नवीन जन्म घेता ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये, तुम्ही बाप्तिस्माच्या साक्षीने ज्यावेळेला नवीन जन्म घेऊन त्या पाण्यातून वर येता, यू आर बॉर्न रिच. तुम्ही श्रीमंतीमध्ये जन्मास येता. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. तुमच्यासाठी सर्व काही देऊ केलेलं असतं, फक्त तुम्हाला त्या गोष्टी मिळवायच्या आहेत, त्या गोष्टी हस्तगत करायच्या आहेत. आणि हीच योजना देवाची आमच्यासाठी, मानव जातीसाठी सुरुवातीपासून होती आणि तीच योजना आज सुद्धा पुढे चालत आहे. कारण परमेश्वर बदलत नाही. त्याची इच्छा आहे की आम्ही नेहमी फलद्रूप असावं. त्याची इच्छा आहे की आम्ही नेहमी बहुगुणितेच्या आशीर्वादामध्ये असावं. ही वॉन्ट्स अस टू बी इन लिव्हिंग इन द लाईफ ऑफ मल्टिप्लिकेशन, ब्लेसिंग्स ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि ही त्याची इच्छा आहे. एनिथिंग दॅट वी टच शुड बी फ्रुटफुल. आम्ही ज्या गोष्टीला हात लावू ते फलद्रूप व्हावं ही त्याची इच्छा आहे. मात्र आज जसं आदाम आणि हवीला त्या एदेन बागेमध्ये प्रॉब्लेम्स आले ते त्यांच्या अवज्ञेमुळे आले, आज देखील विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हे सर्व दुःख, कष्ट, अडचणी, कमतरता येण्यामागचं कारण आहे की आम्ही कुठेतरी देवाच्या आज्ञा मोडत आहोत.
डिसओबिडियन्स सगळ्यात मोठं पाप आहे, कारण जिथून सर्व काही सुरू झालं. पाप हे देवाने आम्हाला देऊ केलेल्या आशीर्वादांमध्ये एक मोठी आडभिंत म्हणून उभे राहतात. दे आर लाईक ब्लॉक्स. आमच्यासाठी ते हर्डल्स म्हणतात, ते स्टम्बलिंग ब्लॉक्स म्हणतात. आम्ही अडकून पडतो तिथं, आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये डिसओबिडियन्स कुठं नसावा, ज्याच्याद्वारे आम्ही देवाच्या दिलेल्या सर्व आशीर्वादांना उपभोगू शकतो. त्याची आज देखील इच्छा आहे की आम्ही त्याच्या वचनाचा मान ठेवावा, त्याच्या वेळेचा मान ठेवावा, त्याच्या आज्ञांचा मान ठेवावा. त्याने दिलेल्या प्रत्येक आज्ञेचा मान हा आम्हाला आशीर्वाद देत असतो. जितके आम्ही त्याच्या आज्ञा पाळू तेवढे ते आशीर्वाद आमच्याकडे धावत आणि पळत येत असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनांना आज माझ्या भावांनो बहिणींनो मंडळी या नात्याने आम्ही एकत्रित आलेलो असताना आम्ही चेक करा की आम्ही त्याच्या आज्ञा किती पाळतो, त्या आज्ञांचा आदर आम्ही किती करतो, का आम्ही त्या आज्ञांना ज्यावेळेस वेळेस आम्हाला गरज पडते तर आमच्या ऍडजस्टमेंट्स प्रमाणे आम्ही त्यांना बदलत राहतो. नाही या महिन्यात थोडीशी वेगळी आज्ञा पाळूया ही नाही. माझ्या भावना बहिणींनो, वी हॅव टू कंटिन्युअसली ओबे द कमांडमेंट्स ऑफ गॉड. देवानं दिलेल्या आज्ञा सातत्याने आम्ही पाळणं गरजेचं आहे. तर मग फ्रुटफुलनेस आणि मल्टिप्लिकेशनचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. मी काही वचनांचा शोध घेत होतो आजच्या मनन करत असताना आजच्या संदेशाकरिता, आणि त्यातलं एक वचन मला खूप आवडलं. पण त्याच्या आधी हा प्रश्न मी तुमच्या समोर मांडत आहे. हु रिसिव्ह्स द ब्लेसिंग्स? आशीर्वाद कोणाला मिळतो? मग आता तुम्ही मला पटकन उत्तर द्याल की आशीर्वाद त्याला मिळतो जे आज्ञा पाळतात. व्हेरी गुड. परंतु मला एक असं वचन सापडलं ज्याच्यामध्ये आज मला ते तुमच्या समोर मांडायचं आहे, आणि ते आम्हाला काय म्हणतं ते आपण पाहणार आहोत. स्तोत्र संहिता याचा 24वा अध्याय आणि त्यातील 4थं आणि 5वं वचन आपण पाहत आहोत. तुमच्या स्क्रीनवरती समोर दिसत असेल. स्तोत्र संहिता साम्स 24:4-5. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, तो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपला उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. म्हणजे मानव बहिणींनो, किती महत्वाचं वचन या ठिकाणामध्ये तुमच्या समोर आहे पहा. हे वचन आम्हाला फार स्पष्टपणे गोष्ट सांगतं. द वन हु हॅज क्लीन हँड्स, ज्याचे हात स्वच्छ आहेत. आता आम्ही सर्वजण सॅनिटायझर्स लावतो आणि आमचे हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, सो दॅट देर इज नो बॅक्टेरियल इन्फेक्शन्स दॅट आर हॅपनिंग, आणि आमचे हात नेहमी स्वच्छ असावेत. बट देन व्हॉट मेक्स आवर हँड्स अनक्लीन? आमच्या हात कशाच्या द्वारे मलिन होतात, अस्वच्छ होतात? देयर आर लॉट ऑफ थिंग्स ना. आमच्या सवयी असतात ना. आम्ही जोपर्यंत या शरीरामध्ये आहोत आम्ही अशक्त आहोत, आम्ही कमकुवत आहोत. आमच्या शरीराच्या या देहाच्या वासना आम्हाला नेहमी पाप करायला लावतात, आणि म्हणून आमच्या हातांच्या द्वारे कोणकोणती पाप होतात बघा तुम्ही स्वतःचा. माझा पूर्ण विश्वास आहे या वेळेला देवाचा आत्मा मला सहाय्य करत आहे. तो तुम्हा प्रत्येकाच्या समोर तुमच्या वैयक्तिक गोष्टी आणत आहे. आय डोंट हॅव टू कॉल देम आउट. मला तुमच्या चुकांना पुढे आणायची गरज नाही. परमेश्वराचा आत्मा तुम्हाला तुमच्या चुकीच्या गोष्टी दाखवत आहे ज्या तुमच्या हातांद्वारे होत आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी असतील? व्यसन आहेत, हातांद्वारेच होतात. सवयी आहेत, हातांद्वारे होतात. कधी कधी आम्ही ज्या गोष्टी आम्हाला देवाला द्यायला हव्यात त्या देत नाही, त्या देखील हातांच्या द्वारे होतात. पुढे लिहिले आहे, आणि ज्याचे मन शुद्ध आहे. सो द सेकंड थिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट आहे ना. द थॉट्स, आमचे विचार हे किती शुद्ध आम्ही राखतो हे देखील महत्वाचं आहे. मनामधले विचार हे जोपर्यंत शुद्ध नाहीत, म्हणून या दोन्हीमध्ये आम्हाला एक गोष्ट समजून येते. क्लीन अँड प्युअर दोन शब्द आहेत. क्लीन अँड प्युअर, स्वच्छ आणि शुद्ध, या दोन गोष्टी ज्यांच्या जवळ आहेत त्यांना परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपला उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. And the righteousness from the God of his salvation he shall receive. म्हणजे बहिणींनो, who and how a person can develop holiness? कशा पद्धतीने एखादी व्यक्ती हे पवित्रीकरण, ज्याला आम्ही शुद्धता म्हणतो, की आपल्यामध्ये आणू शकतो. आता when we say pure in heart, लक्षात घ्या, इथं परमेश्वर असं म्हणत नाही की he is expecting your hearts to be flawless.
की जिथं कुठेही तुम्ही कधीच चुकणार नाही. नो नो, नोबडी इज परफेक्ट. आम्ही सर्व कुठे ना कुठे काही ना काही गोष्टींमध्ये कमी पडतो, चुकतो. त्याची इच्छा आहे की जे लोक सातत्याने प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी झटतात, दे आर द वन्स हू आर स्ट्रायव्हिंग टू कीप देअर हार्ट्स प्युअर. तो अपेक्षा करीतो की ज्या गोष्टी प्रभूला आवडत नाही त्या गोष्टी आम्ही सोडून द्याव्यात आणि त्यांचा नाकार करावा. या दोन गोष्टी केल्याने युअर हार्ट विल बी प्युअर. एनी थॉट, कोणताही विचार जो देवाच्या वचनाविरुद्ध, त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध येत असेल तुमच्या अंतःकरणामध्ये, ज्यावेळेला तुम्ही तो विचार नाकारता, यू कीप युअर हार्ट प्युअर. तुमचे थॉट्स, तुमचे विचार हे शुद्ध राहतात. माझ्या भावांनो बहिणींनो, हे मी ज्यावेळेस माझ्या तारुण्याच्या दिवसांमध्ये प्रभूच्या मागे लागलो त्यावेळेला या सर्व स्पिरिच्युअल युद्धामध्ये, या स्पिरिच्युअल वॉरफेअर मध्ये मी सामील झालो आणि त्याला देखील मी वचनाची सेवा करायचो आणि मनामध्ये वेगवेगळे विचार यायचे. ज्यावेळेला एखादा व्यक्ती आपला अपमान करतो, ताबडतोब मनात विचार येतो की आपण सुद्धा याचा अपमान करावा. बट दॅट इज एक्झॅक्टली द पॉइंट. तो क्षण तुम्ही कशा पद्धतीने हाताळता याच्यावरून ठरतं whether your heart remains pure. म्हणजे मानवीय त्या क्षणाला जर का तुम्ही तो आलेला विचार कुंठित कराल, यू कॅप्चर दॅट थॉट आणि तुम्ही त्याला नाकाराल, मी सांगतो तुम्हाला यू विल कीप युअर हार्ट प्युअर. तुम्ही तुमचे विचार प्युअर ठेवाल. अनेक वेळेला ज्या मनुष्य एकांतामध्ये असतो ना, त्याच वेळेला त्याच्या मनावरती हल्ला होत असतो. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि ते विचार मनुष्याला पापाकडे घेऊन जातात. म्हणून युजली अ बिलीव्हर शुड नॉट नेव्हर स्टे अलोन. तुम्ही म्हणाल पास्टर पण आम्ही तर एकटे असतो. नो 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 नो. व्हेनेव्हर यू आर अलोन यू शुड हॅव होली स्पिरिट ॲज युअर कंपॅनियन. ज्याही वेळेस तुम्ही एकटे असता, यू शुड बी टॉकिंग टू द होली स्पिरिट अँड यू शुड बी शेअरिंग युअर लाईफ अँड थॉट्स विथ द होली स्पिरिट. ज्याही वेळेस तुम्ही एकटे असता त्याला तुमच्या जीवनातल्या गोष्टी तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर शेअर करा, त्याच्याशी बोलत राहा. जर का तुम्ही हे कराल, यू विल नेव्हर बी अलोन. परंतु ज्याला तुम्ही शरीर रूपाने एकटे असाल आणि आत्म्यामध्ये तुमचा देवाच्या आत्म्याबरोबरचा संपर्क तुटलेला असेल, दॅट इज द टाइम. तीच ती वेळ असते ज्याला तुमच्यावरती हल्ले होतात. दॅट इज व्हॉट टेक्स यू टू द नेक्स्ट लेवल ऑफ सन. त्या पुढच्या पातळीवरती, पाप करण्याच्या पातळीवरती ती गोष्ट तुम्हाला घेऊन जाते. म्हणून देवाची कोणतीच गोष्ट नाकारू नका, परंतु तो प्रत्येक विचार नाकारा, त्याला कुंठित करा की जो तुम्हाला पाप करायला लावणार आहे. मनुष्य ज्यावेळेला देवासारखा विचार करू लागतो तो आपोआप पवित्र बनतो. तुमच्या अंतःकरणातला जो विचार आहे, जर का तो देवाच्या वचनाशी साजेसा असेल ना, आपोआप तुमचं मन, आपोआप तुमची कृती, आपोआप तुमचं सर्व अस्तित्व हे पावित्र्यामध्ये, शुद्धतेमध्ये चालू लागतं. अँड दिस होली लाईफ, आणि हे पवित्र जीवन, हे शुद्ध आचरण तुम्हाला तुमच्याकडे आशीर्वादांना आकर्षित करून घेतं जे परमेश्वरापासून आहे. सो युअर लाईफ बेसिकली, तुमचं जीवन इट्स लाईक अ मॅग्नेट. ते एका मॅग्नेट प्रमाणे आहे, लवचुंबकाप्रमाणे आहे, की ज्या वेळेला तुमचं लाईफ हे शुद्ध आणि पवित्र असेल, तुमचे हात शुद्ध पवित्र असतील, त्याला ते तुमच्या देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे आकर्षित करून घेतील. बरोबर याच्या विरुद्ध होतं, ज्याला आमचे हात अस्वच्छ, आमची मन अशुद्ध असतात, त्याला हेच लवचुंबक जे असतं तुमचं जीवन, ते या गोष्टींना दूर साधतं. सो ऑपोजिट्स अट्रॅक्ट असं म्हटलं जातं. जसं मॅग्नेट्सला तुम्ही पहा, त्या मॅग्नेटला दोन मॅग्नेट जवळ केले ते आकर्षित करतात, पण थोडस त्यांना विरुद्ध करा, त्यांचे नेगेटिव्ह पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह करा, दे विल रिपेल. तसंच आमच्या जीवनात देखील होतं. हे तुम्हाला समजा म्हणून मी एक उदाहरण दिलं. आमच्या जीवनामध्ये पवित्र हात आणि शुद्ध मन अतिशय महत्वाचं आहे. नाव द वर्क दॅट आय वॉन्ट यू टू डू, माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी ते करावं. लेट्स क्वेश्चन आवरसेल्फ. आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारूया, काय माझे हात शुद्ध आहेत का आज? काय माझं मन शुद्ध आहे का? आणि नसेल, जर का त्याचं उत्तर नाही असेल, कुठं जरी डाग आणि सुरकुती असेल, तर आज आम्ही ह्या मनाला आणि या हातांना प्रभू येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली आणू आणि स्वतःला शुद्ध करू. कारण त्याचं रक्त सर्व पापांना दूर कराव्यास समर्थ आहे. जी व्यक्ती पाप कबूल करते आणि सोडून देते तिला क्षमा आहे. आणि जर का आजपर्यंत आमचे हात आणि आमचं मन अशुद्ध झालेलं आहे, तर आज ही वेळ आहे की प्रभू येशूच्या सामर्थ्यवान रक्ताच्या आवरणाखाली स्वतःला घेऊन त्याच्या योग्यतेचं आम्ही
स्वतःला बनवावं. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल आणि ही जर कृती तुम्ही केली असेल तर मग इथून पुढचं शिक्षण तुमच्यासाठी आशीर्वादाचं होणार आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत आणि ती म्हणजे की जेव्हा परमेश्वर एखाद्याला आशीर्वाद देतो त्याला काय होतं? when God blesses someone, what happens? तुम्ही मला म्हणाल की तो आशीर्वादित होतो, त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही, है ना? तर ज्या वेळेला परमेश्वरापासून मिळणारा आशीर्वाद, सो आय टेल यू देयर आर टू काइंड्स ऑफ थिंग्स दॅट अ बिलीव्हर सीज. दोन गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या डोळ्यासमोर या जगामध्ये येतात. पहिली गोष्ट, विश्वासणारी व्यक्ती ज्याला जगाकडे नजर टाकते तिच्या लक्षात येतं की जे सगळ्यात पापी आहेत, ज्यांना देवाची ओळख नाही, जे वाईट कृती करतात, ते सर्व त्यांना धनवान दिसतात. आणि मग तिथं मनुष्य खचून जातो, म्हणतो की मी तर देवाच्या मागे आहे, मी सत्याला ओळखलं आहे, मी त्याच्या मागे चाललोय, तरी देखील माझ्यापेक्षा जास्त हे लोक कसे समृद्ध. माझ्या भावना बहिणींनो, मला आज त्या प्रश्नाला हाताळायचं आहे. ती गोष्ट मला तुम्हाला सर्वांना समजून सांगायची आहे की एखाद्याकडे पैसे आहेत म्हणजे तो आशीर्वादित आहे असं नाही. परमेश्वरापासूनचा आशीर्वाद काय करतो आणि जेव्हा देव एखाद्याला आशीर्वाद देतो तेव्हा काय होतं हे मी तुम्हाला नीतिसूत्राच्या 10व्या अध्यायाच्या 22व्या वचनातून समजून सांगणार आहे. काही लोकांना हे तोंडपाठ असेल, परंतु आज मी त्याची आठवण तुम्हाला परत करून देत आहे. नीतिसूत्र 10वा अध्याय 22वा वचन म्हणतं, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखीन कष्ट देत नाही. इंग्लिश सेज द ब्लेसिंग ऑफ द लॉर्ड ब्रिंग्स ट्रू रिचेस. आता इथं अँप्लिफाईड ट्रू रिचेस लिहिलेलं आहे ना, त्या ट्रू ला समजून घेऊया. ट्रू रिचेस म्हणजे खरी समृद्धी देतो. म्हणजे समृद्धी दोन प्रकारची असू शकते. एक या जगातली समृद्धी आणि दुसरी जी खरी देवापासून मिळणारी समृद्धी, ती समृद्धी. मग या जगातली समृद्धी काही क्षणभंगूर असते, काही काळ आहे, काही काळानंतर ती निघून जाते. परंतु परमेश्वरापासून मिळालेली समृद्धी ही आम्हाला कायम स्वरूपी मिळते. ती परपेच्युअल असते, ती सातत्याने आमच्या जीवनामध्ये चालत राहते. ती एका दिवसासाठी आहे, दुसऱ्या दिवशी नाही, असं कधीच होत नाही. म्हणून परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद देतो, ते आशीर्वाद परपेच्युअल म्हणजे कायमस्वरूपी सातत्याने तुमच्या जीवनामध्ये चालणारे असतात. हा फरक आहे अनितिमान माणसांना मिळालेल्या समृद्धीमध्ये आणि विश्वासणाऱ्या नीतिमान व्यक्तीला मिळालेल्या समृद्धीमध्ये. परमेश्वराचा आशीर्वाद खरी समृद्धी देतो आणि त्या समृद्धी बरोबर आता हा फरक येतो की जिथं नीतिमान अनितिमानामधला फरक आहे, त्या समृद्धी बरोबर नीतिमानाला आणखीन कष्ट होत नाहीत. एकदा परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला की त्याच्याबरोबर कष्ट नाहीत. कधी कधी आम्ही पाहतो लोकांकडे सर्व काही आहे, परंतु तरी सुद्धा त्याच्यानंतर त्यांना कष्टांना सामोरं जावं लागतं. The richest man in the world could not save himself. A famous man in the world could not save himself. त्याला एखादा फार लोकप्रिय व्यक्ती आजारांनी जातो, अतिशय श्रीमंत असतो, पण तो स्वतःला वाचवू शकत नाही. बट लुक ॲट आवर लाईफ, तुमची आणि माझं जीवन पहा. अनेक असे प्रसंग आमच्या जीवनात होऊन गेले, आम्हाला ठाऊक सुद्धा नाही. जिथं आमचा जीवनाचा अंत झाला असता तिथं देव हस्तक्षेप करून अदृश्य स्वरूपामध्ये देवदूतांची सेवा आम्हाला देऊन त्याने सुखरूप ठेवलं आहे, आम्हाला माहित सुद्धा नाही. अनेक वेळेला अनेक ठिकाणांमध्ये एखादी मोठी घटना आमच्याबरोबर होऊ शकली असती, आमचं नुकसान होऊ शकलं असतं, परंतु ते झालं नाही. कारण परमेश्वर खरी समृद्धी पाठवतो. आम्ही आज श्वास घेत आहोत, अनेक लोकांना अशा प्रकारे फ्रीली श्वास देखील घेता येत नाही. आम्ही जेवू शकतो, अनेक लोकांना जेवण मिळत नाही, काहींना जेवण मिळतं तर ते गिळू शकत नाही, काही लोक जेवतात तर ते पचवू शकत नाही. ओ बट हाऊ ग्रेट इज द ब्लेसिंग. ही आहे खरी समृद्धी की वी आर ब्लेस्ड फिजिकली, वी आर ब्लेस्ड स्पिरिच्युअली. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आशीर्वाद देतो आणि तिच्या बरोबर तो आणखीन कष्ट देत नाही. खरी समृद्धी ज्यावेळेस येते त्याला कोणतीच गोष्ट त्याच्यामध्ये कमतरतेमध्ये राहत नाही. नथिंग इज मिसिंग इन युअर लाईफ. तिथून पुढे सर्व गोष्टी तुमच्याकडे असतात. नथिंग इज ब्रोकन इन युअर लाईफ. कोणतीच गोष्ट तुटलेली आणि पडलेल्या परिस्थितीमध्ये राहत नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर तुमच्या
जीवनातल्या प्रत्येक विभागाला, मी नेहमी सांगतो, आज परत रिपीट करतो, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक विभागाला परमेश्वर स्पर्श करून खरी समृद्धी देतो. फिजिकली, मेंटली, इमोशनली, तुम्ही सोशली, फायनान्शियली, स्पिरिच्युअली, यू नेम इट, अँड एव्हरी एरिया ऑफ युअर लाईफ इज टच्ड अँड मेड ट्रूली रिच बाय द लॉर्ड. तुमच्या जीवनातला प्रत्येक विभाग परमेश्वराने स्पर्श करून समृद्ध केला, आणि ती खरी समृद्धी आहे तुमच्यामध्ये जी आलेली आहे. म्हणून आता मी तुम्हाला थोडस पुढची गोष्ट सांगतो. व्हॉट इज ब्लेसिंग? आम्ही मागच्या वेळेला त्याचं डेफिनेशन पाहिलं होतं ना. ब्लेसिंग इज अन एम्पॉवरमेंट गिवन बाय गॉड टू बी सक्सेसफुल. ब्लेसिंग म्हणजे, आशीर्वाद म्हणजे देवापासून मिळालेलं ते एक विशिष्ट पद्धतीचं ज्ञान किंवा सामर्थ्य आहे जे यशस्वी बनण्याकरिता प्रभू देतो. तर ते नक्की काय आहे? आय एम गोइंग टू टेक दिस टॉपिक लेटर ऑन. याच्या पुढच्या वेळेला जसं आम्ही ही शृंखला संपवू त्याच्यानंतर आम्ही त्या गोष्टीला हात घालणार आहोत. परंतु मी सांगतो, युअर ब्लेसिंग इज नथिंग बट द लेवल ऑफ युअर अनॉइंटिंग. तुमचा आशीर्वाद हा तुमचा अनॉइंटिंग, तुमच्या अभिषेकाची लेवल असते. अनॉइंटिंग, त्याला मी अभिषेक म्हणतो, तो देवापासून आम्हाला सक्षम बनवतो, आमची क्षमता वाढवतो यशस्वी होण्याकरिता. आणि अभिषेक हा नेहमी माणसाला त्याच्या जीवनामध्ये नवीन पातळीवरती घेऊन जातो. आज तो विषय नाही, मात्र थोडक्यात सांगतो. अभिषेक हा आमची सर्व जू मोडतो आणि आमच्या खांद्यावर असलेले सर्व आजपर्यंतचे सर्व जू हे काढून टाकतो. इट इज अ बर्डन ब्रेकर. अभिषेक आमच्यावर असलेले सर्व जू मोडणारा असं देवाचं सामर्थ्य आहे. ते ज्या वेळेला आमच्यावरती येतं त्याला आमच्या जीवनाला एक नवीन सामर्थ्य प्राप्त होतं. सो दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आम्ही पाहिली की कुणाला आशीर्वाद मिळतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की जेव्हा देव एखाद्याला आशीर्वाद देतो तेव्हा काय होते. आता तिसऱ्या गोष्टीकडे आम्ही जात आहोत. व्हॉट इज द थर्ड थिंग? तिसरी गोष्ट आहे, आता आम्ही उत्पत्तीचा जो ग्रंथ आहे ज्याला आम्ही आशीर्वादांचा ग्रंथ म्हणतो, त्याच्यातनं काही गोष्टी पाहायला सुरुवात करत आहोत. उत्पत्तीत देवाने आशीर्वाद कसा दिला? हाऊ डिड गॉड रिलीज द ब्लेसिंग्स इन जेनेसिस? आम्ही अनेक आशीर्वाद पाहतो, कारण हॉर्मेनेटिक सेज जिथं कुठं ही गोष्ट पहिल्यांदा होते त्यावेळेला ती गोष्ट तिथून पुढच्या गोष्टींसाठी सिद्धांत बनते. इट बिकम्स अ स्पिरिच्युअल प्रिन्सिपल. आता मला तुम्हाला ही गोष्ट समजून सांगू द्या, कारण पहिला आशीर्वाद उत्पत्तीच्या ग्रंथात देण्यात आला होता. आम्हाला तिथं जावं लागणार आहे ना. त्याच्या आशीर्वादांमधून त्याने प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीने आशीर्वादित केलं हे आम्ही पाहणार आहोत. त्याचे आशीर्वाद त्याने शब्द बोलून जाहीर केले होते. ही स्पोक दोज वर्ड्स. आणि तुम्हाला माहिती आहे ना, निर्मितीमधल्या प्रत्येक गोष्टीला तो म्हणतो इट इज गुड. तो प्रत्येक गोष्टीला गुड म्हणत गेला है ना. उत्पत्ती याचा पहिल्या अध्यायाचं 22 वचन आणि 28 वचन आम्ही वाचणार आहोत. 22 तुमच्या समोर स्क्रीनवरती येत आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका, पृथ्वीवरील पक्षी बहुगुणित होत. हे निसर्गाला दिलेला देवाचा आशीर्वाद. ही सृष्टी ज्यावेळेस त्याने बनवली तिला दिलेला आशीर्वाद, हा जगातला पहिला आशीर्वाद. दुसरं वचन आम्ही जे पाहत आहोत ते पुढचं आहे आणि ते 28 वचन तुमच्या समोर येत आहे. 28 वचन काय म्हणतं पहा. देवाने त्यांना, आता हा आदाम आणि हवीला दिलेला आशीर्वाद होता, म्हणजे आमच्या पूर्वजांना दिलेला आशीर्वाद. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, तो त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांच्यावर सत्ता चालवा. आता या वरच्या वचनामध्ये म्हणजे 22 वचनामध्ये आम्ही हे दोन शब्द इथं हायलाइट केलेले आहेत. कोणते कोणते आहेत ते? फ्रुटफुल, मल्टिप्लाय, फलद्रूप, बहुगुणित. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या वचनांमध्ये येतो. 28 वचनामध्ये पुन्हा फ्रुटफुल, मल्टिप्लाय आणि रूल ओव्हर, पॉवर, डोमिनियन, सत्तेखाली आणा है ना. ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणामध्ये मिळते. देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शब्दामध्ये आमच्यासाठी आशीर्वाद आहे. प्रत्येक आशीर्वादाचा स्रोत हे देवाचा शब्द आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. लिखित शब्द तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे. लोगोस, लिहून ठेवलेला शब्द म्हणजे पवित्र शास्त्र. आज प्रत्येक आशीर्वाद
हा देवाच्या वचनाशिवाय, पवित्र शास्त्राशिवाय कुठूनही मिळू शकत नाही. ज्याला आम्ही या वचनाचा मान राखतो, आता एक उदाहरण जर का द्यायचं झालं, वचनाचा मान कसा राखला जातो? वचनाचा मान वचन ऐकून राखला जातो. मला माहितीये काही लोकांना सवय असते, त्यांच्या टीव्ही वरती वचन चालू असतं आणि ते घरामध्ये काम करत असतात. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वचनाचा मान ठेवताय का अपमान ठेवताय? तुमचं प्राधान्य तुमचं काम असतं, तुम्ही वचनाचा अपमान करत असता. कारण तुम्ही, आणि म्हणून माझ्या भावना बहिणींनो, जर तुम्हाला दुसरं काही करायचं असेल ना, तर कृपा करून वचन टीव्ही वरती लावू नका. आता देखील ज्यावेळेस वचन चालू आहे त्याला जर का तुम्ही देवाच्या वचनाचा मान राखण्याकरिता एका ठिकाणी बसून जर का ते ऐकत नसाल, यू आर इन्सल्टिंग द वर्ड ऑफ गॉड. तुम्ही देवाच्या वचनाचा अपमान करत आहात. काही लोक जर किचन मध्ये असाल, तुमच्यासाठी हे आहे, तुम्ही देवाच्या वचनाचा अपमान करत आहात. तुम्ही जर वचन चालू आहे आणि गप्पा मारत आहात, तुम्ही देवाच्या वचनाचा अपमान करत आहात. वचन चालू आहे आणि तुमच्या घरातले बाकीचे लोक बाकीच्या गोष्टी करत असतील, तो देवाच्या वचनाचा अपमान आहे. म्हणून माझ्या भावना बहिणींनो, हा अपमान हा नोंद केला जातो. म्हणून देवाच्या वचनाला ज्या वेळेला तुम्ही मान देता, त्यावेळेला हे आशीर्वाद तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्या जीवनामध्ये येतात. अनेक वेळा आम्ही आमच्या भावनांना इतकं महत्व देतो. म्हणून मी फार आधीपासून ही गोष्ट शिकलो आणि मी आज तुमच्या समोर ते माझे विचार मांडत आहे. इमोशन्स इज पार्ट ऑफ युअर सोल. भावना या तुमच्या जीवाचा भाग आहे. भावना वाईट नाही, भावना चांगल्या आहेत. परंतु भावनाच्या आहारी जाणं हे वाईट आहे. भावनिक झालेली व्यक्ती अनेक वेळा पाप करून बसते. म्हणून भावनिक जीवन जगू नका. बऱ्याच वेळा आमच्या भावनांच्या द्वारे आम्ही देवाच्या वचनाला आणि त्या वचनांमधल्या गोष्टींना दूर सारत असतो. नाव आम्ही कसं करतो, तुम्ही मला कदाचित विचाराल की पास्टर आम्ही कसं करतोय. गिव्ह यू एन एक्झाम्पल. ज्या वेळेला तुम्ही भावनिक बनता, लेट्स टेक एन एक्झाम्पल. ज्या वेळेला तुम्ही भीता है ना, फिअर ही देखील एक भावना आहे. ज्याला तुम्ही घाबरता त्याला तुम्ही देवाचं वचन पूर्णपणे विसरून गेलेलं असता. चेक युअर लाईफ. ज्याही वेळेस तुम्हाला भय येतं, दडपण येतं, टेन्शन येतं, त्यावेळेला त्या क्षणाला, मी म्हणत नाही की प्रत्येक जण याच्यावरती अगदी पूर्णपणे विजय मिळवेल, त्याचा सराव करावा लागणार आहे. वी हॅव टू प्रॅक्टिस दिस. आमच्या भावना, आमचा विश्वास याला तडा लावतात. द मोमेंट यू स्टार्ट वरिंग, जशी तुमच्या अंतःकरणात चिंता येते, तुमच्यातला विश्वास कळून गेलेला असतो. तुमचा देवाच्या वचनावरचा विश्वास तुम्ही दूर सारलेला असतो. तुम्ही जर का कुठल्या गोष्टीसाठी आशा धरून असाल आणि तुम्हाला अचानकपणे कळतं की तसं नाही होणार, त्याला ज्यावेळेला तुम्ही नाराज होता, तुमची नाराजगी ही देवाच्या वचनाला वरचा जो विश्वास आहे त्याला दूर सारत असते. म्हणून मला आज तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे माझ्या भावांनो बहिणींनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये वी हॅव टू एंटरटेन द राईट इमोशन्स. आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला आम्ही जीवन जगत आहोत, योग्य प्रकारच्या भावनाच आमच्या जीवनामध्ये आणा. अयोग्य भावना आमच्या आशीर्वाद दूर सारणार आहेत. दुसऱ्या भावनांना आमच्या जवळ जागाच नाही. म्हणून जसं देवाने या ठिकाणामध्ये, नाउ आय वॉन्टेड टू शो यू दिस, ओके, की परमेश्वर या ठिकाणामध्ये बोलला आणि आशीर्वाद त्याने दिला. तुम्ही देखील बोलत आहात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचं मुख उघडच आहे, चालूच आहे. काही लोक तर एवढे बडबडे आहेत की त्यांचं मुख बंद करणं अवघड होतं. कधी कधी वाटतं काहीतरी ह्यांना टेप लावून बंद करावं. द मोर यू स्पीक, ओके, आता हे बडबड्या लोकांसाठी आहे. द मोर यू स्पीक, देयर इज अ मोर चान्स ऑफ मेकिंग एरर्स अँड मिस्टेक्स. ते जास्त बोलतात, त्या जास्त बोलण्याने आमच्याकडनं जास्त चुका होऊ शकतात. आणि म्हणून कमी बोलण्याने आम्ही कमी चुका करतो. मग आम्ही बोलायचंच नाही का? बोला, फक्त देवाचं वचनच मुखातून येऊ द्या, फक्त त्याच्यावरतीच बोला. माझ्या भावांनो बहिणींनो, जसा परमेश्वर बोलला आणि त्याने सर्व आशीर्वाद जाहीर केले, आम्ही सुद्धा बोलू शकतो आणि देवासारखंच आम्ही जे देवाने दिलेली आम्हाला सत्ता आहे, जे सामर्थ्य आहे, त्याचा उपभोग घेऊ शकतो. आमच्या जीवनामध्ये मला तुम्हाला सांगू द्या, देवाने मनुष्याला ज्या बनवलं, आपल्या प्रतिरूपाचं बनवलं. याचा अर्थ एकदम सिंपल आहे की देवाने आम्हाला एकदम हुबेहूब त्याच्यासारखं केलं.
जसा तो आहे तसा आम्ही असावं, तो शुद्ध अंतकरणाचा आहे आम्ही शुद्ध अंतकरणाचे असावं, तो राज्य करताय आम्ही राज्यकर्ते असावं, तो सत्ता चालवणार आहे आम्ही सत्ता चालवणारे असावे, तो बोलून आशीर्वाद देतो आम्ही बोलून आशीर्वाद देणारे असावं, आमच्या मुखात फक्त आशीर्वाद आणि आशीर्वाद, त्याला चुकीच्या गोष्टी खपत नाहीत, आम्हाला चुकीच्या गोष्टी खपल्या नाही पाहिजेत. माझ्या भान बहिणीनं नीतिमानावरती तो प्रेम करतो, आम्ही सुद्धा नीतिमानांवरती प्रेम करावं, असत्याला आम्ही दूर सारावं. ह्या गोष्टी आम्हाला देवासारखं बनवणार आहे. दिस इज हाऊ वी आर गोइंग टू लिव्ह अ होली लाईफ. आम्ही अशा प्रकारे पवित्र जीवन जगणार आहोत. आता मगाशी मी जे दाखवलं ते चित्र स्वरूपामध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो आय मेड अ स्लाइड फॉर यू. तर का नेक्स्ट स्लाइड आम्ही पाहू किती आम्हाला काय दाखवते. नेक्स्ट स्लाइड आम्हाला ही गोष्ट दाखवते. है ना? प्रत्येक आशीर्वादामध्ये या 3 गोष्टी दडलेल्या आहेत. पहिली गोष्ट फ्रुटफुलनेस फलद्रुपता आहे. दुसरी गोष्ट मल्टिप्लिकेशन बहुगुणितता आहे. तिसरी गोष्ट डॉमिनियन सत्ता आहे. यातली एकही गोष्ट जर का आमच्याकडे नाही तर कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे. सो वी नीड टू हॅव फ्रुटफुलनेस. आमच्या जीवनामध्ये सातत्याने आम्ही फलद्रुपता द्यावी, बहुगुणितता आमच्यात नेहमी वाढ व्हावी आणि आम्ही नेहमी सत्ता करणारे, परिस्थितीवर सत्ता करणारे लोक, परिस्थितीसमोर झुकणारे नाही, नाराज होणारे नाही, आम्ही कमकुवत होऊन नाराज होऊन घरात बसणारे नाही, तर परिस्थितीवरती सत्ता करणारे, निसर्गावरती सत्ता करणारे, प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनातली जी आहे तिच्यावर सत्ता करणारे अशी आम्ही असायला हवं. ब्लेसिंग्स ऑफ गॉड गिव्स यू दिस 3 थिंग्स. देवाच्या आशीर्वादामधून तुम्हाला या 3 गोष्टी मिळतात आणि म्हणून आम्ही हे कायम लक्षात ठेवावे. फ्रुटफुलनेस, प्रोडक्टिव्हिटी. फलद्रुपता म्हणजे काय? प्रोडक्टिव्हिटी. कुठलंही काम करा तुमची प्रोडक्टिव्हिटी चेक केली जाते, तुम्ही किती कार्यामध्ये सिद्ध आहात ते चेक केलं जातं. मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये गुणाकाराचा आशीर्वाद आहे ना. ऍडिशनचा आशीर्वादापेक्षा मल्टिप्लिकेशनचा आशीर्वाद मोठा असतो है ना. डोमिनियन म्हणजे सत्ता, याच्याबरोबर अधिकार आला, अधिकार. म्हणून फ्रुटफुलनेस बरोबर प्रोडक्टिव्हिटी, तुमची प्रोडक्टिव्हिटी ब्लेस होईल. मल्टिप्लिकेशन मध्ये तुमचे आशीर्वाद मल्टिप्लिकेशन मध्ये जातील आणि ऑथॉरिटी मध्ये तुमच्या अधिकारामध्ये वाढ होईल. प्रत्येक देवाचं वचन सांगतं पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट, मग ती जिवंत असणारी प्रत्येक गोष्ट असो किंवा आत्मिक विश्वातली कोणतीही गोष्ट असो, सत्ता तुमची आहे. म्हणणार का तुम्ही? आय एम फ्रुटफुल, मी फलद्रूप आहे, मी बहुगुणिततेमध्ये आहे, मी सत्ता करणारी व्यक्ती आहे. आमेन. परमेश्वराने आज हे आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. तो आज आम्हाला पुन्हा आठवण करून देतो की तुम्ही साधारण लोक नाही, तुम्ही जिवंत देवाची लेकरं आहात. तुम्हाला या गोष्टींना मग कुठली मरी असो किंवा कुठली साथ असो किंवा कुठला प्रसंग असो, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्या गोष्टीचा आमच्यावरती प्रादुर्भाव होणार नाही. आम्ही आतापर्यंत 3 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट पाहिली, आशीर्वाद कोणाला मिळतो. दुसरी गोष्ट पाहिली, जेव्हा देव एखाद्याला आशीर्वाद देतो तेव्हा काय होतं. तिसरी गोष्ट पाहिली की परमेश्वराची आशीर्वाद देण्याची पद्धत काय आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय मिळतं. आता आम्ही पुढे जात आहोत. आता जर का देवाने आम्हाला हे सर्व आशीर्वाद दिलेले आहेत तर मग हे आशीर्वाद कुठेतरी चोरीला गेलेले आहेत. जर का ते आज आमच्याकडे नाहीत तर ते आज मग हे आमचे आशीर्वाद कोण चोरत आहे? मी तुम्हाला सांगतो, आम्हाला संडे स्कूल पासून ही गोष्ट शिकवली गेली आहे. आशीर्वाद कोण चोरतं? आम्ही पहिलं नाव घेतो सैतानाच. कोण चोरतं? सैतान चोरतं. अहो, सैतान चोरत नाही. तुमची अवज्ञा, युअर डिसओबिडियन्स, तुम्ही देवाच्या वचनाचा करत असलेला अपमान, याच्याद्वारे तुम्ही त्याला परमिशन देता आशीर्वाद चोरण्याची. सैतान तुमचे आशीर्वाद चोरू शकत नाही, तुम्हाला त्याला परमिशन द्यावी लागते, त्यावेळेला तो चोरतो. जर का आज तुमच्या जीवनातनं काय गमावलेलं आहे ना, तर लक्षात घ्या, ही कुड नॉट टच इट डायरेक्टली. त्याला तुम्हाला तुमच्या आशीर्वादांना स्पर्श करण्याची ताकद त्याच्यात नाही. तुम्ही ज्या दिवशी त्याला परमिशन दिली, अवज्ञा करून, चूक करून, त्या दिवशी तो तुमच्या जवळचे आशीर्वाद चोरून घेऊन गेला. डिसओबिडियन्स, अवज्ञा, आज्ञाभंग करणे मोठं पाप आहे, जे आमच्या जीवनातनं ह्या आशीर्वादांना दूर घेऊन जातं. ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारकपणा आशीर्वाद आणतं, परंतु
अवज्ञा किंवा आज्ञाभंग करणं ह्याच्याद्वारे आमच्यावरती शाप येतात. आणि सगळ्यात मोठा शाप आमच्यावरती कोणता आहे? मानवजातीवर सैतानाचा एक मोठा शाप बसलेला आहे, नाही का? तो आम्हाला गिळावं, आमच्या गोष्टी चोरून न्याव्या यासाठी तो रात्रंदिवस फिरत आहे. तो वाट पाहतो, तो टपून आहे की तुम्ही कधी चूक करता. ही कॅन नॉट टच यू अनलेस यू से समथिंग ऑर गिव्ह हिम परमिशन. जोपर्यंत तुम्ही काहीतरी बोलत नाही आणि तुम्ही जोपर्यंत त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत तो तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तो वाट पाहतो तुम्ही बोलावं आणि ज्यावेळेला तुम्ही बोलता तुम्ही त्याला परमिशन देता. तुमच्या बोलण्यातनं जर त्याला अविश्वास दिसला त्याला समजून येतो ही कमकुवत विश्वासणारी व्यक्ती, तो हल्ला करायला घाबरत नाही. म्हणजे मानव मात्र ज्याला तुम्ही विश्वासाचे शब्द बोलता, देवाच्या वचनात न बोलता, मी तुम्हाला सांगतो तुमच्या सामर्थ्यात दुप्पटता त्याला दिसते आणि तो तुम्हाला अडवा जात नाही है ना. तो स्वतःची काळजी घेतो. माझ्या भावना तो फार हुशार आहे. तो स्वतःची काळजी घेण्यामध्ये हुशार आहे. तो फक्त त्यांनाच पकडतो जे त्याला कमकुवत सापडतात. Sins will block the blessings and allow him to steal every blessing that God has given you. म्हणून आमचे पाप हे त्याला परमिशन देतात की आमचे आशीर्वाद त्याने चोरून न्यावे.